चला तर मग मस्त अशा दिवसाची छानशी सुरुवात माझी इथे झालेली आहे आणि आज आहे स्तुतीची ट्रिप जाणार आहे तिची. तर त्याच्यासाठीच मी तिला तयार करते आणि आजचा दिवस तिचा कसा जाणार आहे? छान छान जाणार आहे तिचा दिवस. आता तिला शाळेमध्ये सोडून येते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. चला तर मग ट्रिपला जाण्यासाठी मी स्तुतीला मस्त असं तयार करून देते आणि त्या अगोदर तर मी सकाळीच लवकर उठलेली होती, कारण मला तिला शाळेत सोडायचं होतं. घरातील जी काही सगळी छोटी मोठी कामं होते ना, तर ती मी आवरूनच घेतलेले होते. आणि आता इथे मी तिची बॅग चेक करत होते, कारण आदल्या रात्रीच आहे ना, लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिने तिच्या बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या. कारण शाळेमध्ये टीचरांनी त्यांना सगळं सांगितलेलं होतं की आपल्याला काय काय सोबत घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आहे ना, तिने सगळ्या वस्तू बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या. पण मी एकदा चेकच करून घेतली, कारण थंडी भरपूर जास्त आहे ना आणि येण्यासाठी त्यांना रात्र पण होईल आणि रात्रीची थंडी खूप जास्त वाढते आणि त्यासाठीच मग कानटोपी आहे की नाही, स्वेटर आहे की नाही, एकदा मी सगळं बघून घेतलं आणि तिला सांगितलं देखील, "तू काय तिथे जास्त दंगा वगैरे करू नको आणि मस्त अशी ट्रिप एन्जॉय कर." त्यानंतरच मग आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि शाळेत येऊन पोहोचलो. शाळेत आल्याच्या नंतर मात्र लेकरं छान असे लाईन करूनच उभा होती आणि आता त्यांचा जाण्याचा देखील टाईम झालेला होता. पण प्रत्येक लेकरांच्या चेहऱ्यावरती इतका जास्त आनंद होता ना, की तो आनंद पाहूनच आपल्याला छान वाटून जात होतं. आणि त्यानंतर मात्र ते व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवरती बसले आणि इथे पहा स्तुती खूपच जास्त आनंदी आहे आणि तिला आज काहीतरी ट्रिप जायची म्हणून आहे ना, जास्तीचाच आनंद प्रत्येक लेकराला आज होत आहे. सगळे लेकरं बसमध्ये व्यवस्थित बसले आणि त्यानंतर मात्र शाळेच्या बसेस ट्रिपसाठी निघाल्या. सकाळीच पपई मी कट करून ठेवलेली होती, पण खायला वेळच मिळाला नाही, कारण सकाळीच स्तुतीला मला शाळेत सोडायचं होतं आणि घरातील काम पण मला आवरून घ्यायची होती. मग त्या गडबडीत आहे ना, पपई खायचं राहूनच गेलं आणि लेकरांनी तर अर्धी खाऊनच घेतलेली होती. आता अर्धी राहिलेली पपई आहे ना, जराशी मी कट करते आणि आता खाऊन घेते. आणि जी काही काल ठरवलं होतं, की दुपारच्या वेळेत आपल्याला ही कामं करायची आहेत, तर मग ती मी पटपट करून घेते. आणि मग छान अशी पपई गोड पण निघली आणि खायला खरंच खूप छान लागली. पपई वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर काल रात्रीच यांनी काही फळं आणलेले होते आणि सकाळच्या गडबडीमध्ये आहे ना, ते फळं देखील असेच राहून गेले प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. आणि आता म्हटलं आता ते फळं व्यवस्थित ठेवून देवात. फळं मी काही फ्रिजमध्ये अजिबात ठेवत नाही. असे वरती टोकरमध्ये ठेवले, की मग लेकरांना ते दिसतात आणि लेकरं घेऊन खातात आणि त्यांच्यासोबत आहे ना, आपलं देखील खाणं होऊन जातं. तर मस्त असे जे काही फळं आणलेले आहेत त्यांनी, तर ते एका टोकरमध्ये अशा पद्धतीने वरतीच ठेवून देते. जी काही फळं वगैरे होती, तर ती मी व्यवस्थित भरून ठेवले आणि इथे पहा काही बरण्या माझ्या रिकाम्या झालेल्या आहेत किचनमधल्या, तर त्याच मी खाली घेते आता. कारण बऱ्याचशा बरण्यांमधील सामान आहे ना, संपलेलं आहे आणि जेवढ्या बरण्यांमधील सामान संपलेलं आहे ना, त्या सगळ्या बरण्या आहेत ना, मी खाली घेतलेल्या आहेत. आणि ज्या बरण्यांमधील सामान अगदी कमी झालेलं आहे ना, तर त्या बरण्यामधील सामान मी दुसरीकडे ओतून घेते. आणि इथे पहा काही काचेच्या बरण्या पण आहेत घासण्यासाठी. तर आता या सगळ्या बरण्या आहेत ना, मी व्यवस्थित घासून घेणार आहे आणि त्यानंतर मात्र व्यवस्थित याच्यामध्ये मी सामान नंतर भरून ठेवते. पण त्या अगोदर आहे ना, जर आपल्या बरण्या खूपच जास्त चिकट वाटत असल्या ना, तर कोमट पाण्यामध्ये विम जेल घालायचं आणि त्यामध्ये आहे ना, फक्त 5 ते 10 मिनिटं या ज्या बरण्या आहेत किंवा बरण्यावरची झाकणं आहेत ना, तर त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि नंतर मग ह्या ज्या बरण्या आहेत ना, तर व्यवस्थित अशा घासून काढायच्या, तर खूप छान निघतात. अगदी चकचकीत निघून जातात या बरण्या. तर इथे पहा मस्त अशा माझ्या बरण्या घासून वगैरे मी घेतलेल्या आहेत आणि घासून झाल्याच्या नंतर आता या बरण्या लगेचच मी काय करते, बाहेर वाळण्यासाठी देखील ठेवून देते. खरं तर किचन ओट्यावरती जरी या बरण्या मी ठेवून दिल्या असत्या, तरी पण त्या कोरड्या झाल्या असत्या. पण बाहेर खूप चांगली हवा होती आणि बरण्या लवकर वाळतील ना, या हिशोबाने मग मी या सगळ्या बरण्या बाहेरच आणून ठेवल्या. आणि मग मी घरात आले आणि घरात आल्याच्या नंतर मग जे काही सामान मी इकडे-तिकडे ठेवलेलं होतं ना उरलेलं, तर ते सगळं बाहेर काढलं. आता हेच सामान आहे ना, मी या घासलेल्या बरण्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवणार आणि काही सामान देखील किराणा दुकानातून आणलेलं होतं ना, तर मग ते देखील आता मी या बरण्यांमध्ये भरून ठेवते. सगळ्यात अगोदर तर जोपर्यंत बाहेर बरण्या छान अशा वाळतात ना, तर तोपर्यंत आतमध्ये मी सगळं सामान अशा पद्धतीनं काढून घेतलं. म्हणजे कसं एकदा बरण्या वाळल्या, घरामध्ये आणल्या, की मग पटकन मग हे सामान मला या बरण्यांमध्ये भरता येईल.
आता जोपर्यंत बरण्या वाळत आहेत ना तोपर्यंत माझ्याकडे तर काही कामच नव्हतं बरं का. पण नंतर मला फ्रीजवरती वाटाण्याच्या शेंगा दिसल्या तर म्हटलं चला आता जोपर्यंत बरण्या छान वाळत आहे ना तोपर्यंत बसण्यापेक्षा आपण वाटाणे सोलून घेऊ. तर मस्त असे वाटाण्याचे दाणे मी सगळे काढून घेतले आणि पहा एक 10 मिनिटातच आहे ना बाहेर ठेवल्यामुळं या बरण्या अगदी कोरड्या झाल्या आणि छान कोरड्या झालेल्या बरण्यांमध्ये ज्यावेळेस आपण सामान भरतो ना तर ते सामान जास्त दिवस देखील टिकतं. तर इथे पहा थोडेसे मी वाटाण्याचे दाणे देखील बाहेर बसल्या बसल्या सोलून घेतले. सोबतच माझ्या बरण्या देखील छान अशा कोरड्या झाल्या आणि सामान मी अगोदरच काढून ठेवलेलं होतं ना तर मग सामान मी या बरण्यांमध्ये लगेचच भरून घेतलं. यामुळे काय होतं ना कामाचं एक स्टेप बाय स्टेप आपण घरामध्ये काम करत राहिलो ना तर त्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही. जी दिवसभरामध्ये मी कामं ठरवलेली असतात ना, तर ती अशी व्यवस्थितपणे होत गेली ना, तर मग माझ्याही मनाला समाधान वाटून जातं. आणि हे पहा किचनच्या कुठल्याही मांडणीमध्ये रिकाम्या भरण्यापेक्षा अशा भरलेल्या भरण्या खरंच खूप छान दिसतात. आणि इथं हळू करून आहे ना, मी सगळ्या भरण्यांमध्ये सामान जे शिल्लक राहिलेलं होतं ना, तर ते मी ओतून घेते. अशाच पद्धतीनं घरातील छोटी-मोठी कामं मी संपवत असते. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.